नमस्कार, मी अजून एक भटकंतीचा आमचा एपिसोड घेऊन आली आणि आज आम्ही आलोय जश्न-ए रेख्तामध्ये। जश्न-ए रेख्ता हा जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट आहे जिथे उर्दू लँग्वेज सेलिब्रेट केली जाते आणि या वर्षी याला पूर्ण 10 वर्ष कंप्लीट होत आहेत। या इव्हेंटचा लास्ट डे आम्ही विटनेस केला। या इव्हेंटमध्ये 1940s, 50s, 60s आणि 70sचे सुद्धा गाणे म्हटले गेलेले आहेत आणि आम्ही ज्यांचं इव्हेंट अटेंड करायला आलोय ते म्हणजे शंकर महादेवन। त्यांचा आवाज तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ऐकू शकता। एंट्री केल्यावर पहिलंच जे स्टेज परफॉर्मन्स चालू होतं ते होतं दायार ए इजहार। इथे उर्दू शायरी म्हटली होती आणि नंतर गाणेही सुरू झाले। याचबरोबर लोकल मार्केट्सचे हे छोटे छोटे हट्स पण होते इथे। दुसरं एक स्टेज परफॉर्मन्स चालू होतं जिथे सुखान जार त्याचं नाव होतं। आम्ही ज्या इव्हेंटसाठी आलो त्याचं नाव होतं महफिल खाना आणि इथून आम्ही एंट्री करतोय। सगळ्या पासेसची एंट्रीसुद्धा त्यांनी उर्दू वर्ड्सने दिली आहे। शंकर महादेवनचे गाणे आपण सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकलेले असणार आहे, पण त्यांचा इव्हेंट हा मी पहिल्यांदाच अटेंड करते आणि मला खूप छान वाटलं हे सगळं पाहून। तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी, तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी। आणि त्यांच्यासोबत जोडीला भाषेबद्दल सांगताना जावेद अख्तरही होते। कि लैंग्वेज क्या है, कैसी होनी चाहिए, उसके स्क्रिप्ट के बारे में बात हुई, लैंग्वेज के बारे में। लैंग्वेज तो देखिए ज़रा आजकल को थोड़ा सा गड़बड़ हो गई है, वरना हमारी 50s, 60s, 70s की फिल्में देखिए, ये है लैंग्वेज। ये एक हसीन कॉम्बिनेशन होता है हिंदी उर्दू का। मेरी ज़ोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान, मेरी जान। 2-3 मिनिटाच्या रील्समध्ये मी सगळा इव्हेंट नाही कव्हर करू शकत, सो सेपरेटली यूट्यूबवर टाकलेला आहे, तुम्ही नक्की चेक करा। अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।